मला एका मित्राचा फोन आला, म्हटलं अरे मराठवाड्यातून फोन आला, म्हटलं अरे मला ते कळतच नाही, ते बटेंगे तो कटेंगे. म्हटलं का नाही, म्हटलं आमच्या गावात तर सगळे 100% मराठाच लोक राहतात, आता याच्यात कोण बाटणार आहे आणि कोण काटणार आहे, एकही मुसलमान गावात नाही, कोण बाटणार आहे. मी म्हटलं तुम्हाला ते कळलं नाही, बटेंगे तो कटेंगे फक्त हिंदू मुस्लिम पुरतं नाहीये, ते खाली मराठा विरुद्ध ओबीसी असं पण करण्यात आलेलं आहे. हे यही बटेंगे और यही कटेंगे, सगळं हेच करणार, भांडणं हेच लावणार आणि भांडणं विझवण्यासारखं हे दाखवणार आणि हिंदूंना 85% हिंदूंना असुरक्षित करणार की 15% मुस्लिमांपासून तुम्हाला धोका आहे. आणि मुस्लिमांनी मतशक्तीतून जर बळ दाखवलं तर हे त्याला म्हणणार वोट जिहाद. वोट जिहाद हा शब्द जे जे भारतीय जनता पक्षाचे लोक वापरतायत त्यांना मी सांगू इच्छितो की हा शब्द वापरून तुम्ही थेट बाबासाहेबांचा अपमान करतात, कारण बाबासाहेबांनी आम्हाला वोट दिलाय आणि त्या वोटला आम्ही धर्माशी जोडू शकत नाही. बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मत सगळ्यांना दिलं, हिंदू असेल मुस्लिम असेल गरीब असेल श्रीमंत असेल, लाडका अदानी त्याला एकच मत देता येतं बूथवर गेला, त्याला काय 10 मतांनी, हे बाबासाहेबांची देण आहे आपली. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मताधिकाराला वोट जिहाद म्हणणं हा थेट बाबासाहेबांचा अपमान आहे, राज्यघटनेचा अपमान मी असं म्हणतो. त्याच्यानंतर मग कांगावे करतात. लोकसभेमध्ये झालं, फडणवीस म्हणाले की फेक नॅरेटिव्ह. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे? फेक नॅरेटिव्ह म्हणजे जे अस्तित्वात नव्हतं ते सांगितलं त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात. फडणवीसांनी लक्षात घ्यावं, एक नाही दोन नाही, तुमच्या पक्षाचे 6 लोक ऑन रेकॉर्ड म्हणलेले आहेत की आम्हाला घटना बदलायची. ज्योती मिर्धा म्हणाल्या, अरुण गोविल म्हणाले, लल्लो सिंग तो अयोध्येचा खासदार ज्याला आता पाडलं, रामचंद्रांनी चांगला बाण घातला एकदाच. तिकडं हनुमंतरायांनी पण दाखवलं बंगालमध्ये, ते बजरंगबली म्हणले होते त्यांनी पण गदा घातली यांच्या डोक्यात. हिंदूंचा एकही देव यांच्या मागे उभा राहणं शक्य नाही, कारण देवांना यांच्यासारखे लोक आवडत नसतात, देवांना असे लोक नाही आवडत. म्हणे फेक नॅरेटिव्ह केला. 6 माणसं तुमची म्हणतायत आम्हाला घटना बदलायची, तुम्ही शांत राहता त्यावेळी. मोदी शहा फडणवीस यापैकी एकही म्हणत नाही की हे नाही बरोबर नाही, हे बोलले ते चुकीचं आहे, आम्हाला घटना म्हणलात तुम्ही त्यावेळी. हे तुम्ही 5 वर्ष चालू दिलं, 6 माणसं बोलतायत जबाबदार पदावरची, तुम्ही तेव्हा काही खुलासे देत नाही आणि जेव्हा विरोधक म्हणतात तेव्हा तुम्ही फेक नॅरेटिव्ह म्हणता. त्याला कोणता फेक नॅरेटिव्ह होता? बाबासाहेबांच्या राज्यघटनेत ईडी वापरून विरोधक नेस्तनाबूत करावेत असं सांगितलं का? ते घटनेच्या विरोधात नाही का तुम्ही तुमचे वागताय? निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा घटनेने सांगितलंय का? तो स्वायत्त आयोग आहे. नियोजन आयोग बाबासाहेबांच्या राज्यघटनेतला रद्द करावा हे बाबासाहेबांनी सांगितलं का तुम्हाला? ते नाही, तुम्ही ते केलं. 100 गोष्टी सांगू शकतो मी. फडणवीसांनी आमच्यावर चर्चेला यावं, कुठेही आणि कधीही चर्चा करण्याची आमच्या तयारी आहे. RSSच्या मुख्यालयात सुद्धा चर्चेची तयारी आहे. त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं. आम्ही सिद्ध करून दाखवू 100 गोष्टींनी की तुमचं कसं घटना तुम्हाला तोडायची आहे. म्हणजे चालेल तिथपर्यंत चालू द्यायचं, रुजलं तर रुजलं, पचलं तर पचलं, पुढे गेलं तर गेलं. आणि जर अंगावर आलं, महाराष्ट्रात आलं तसं, मग मात्र फेक नॅरेटिव्ह म्हणायचं. फेक नॅरेटिव्ह नव्हता तुम्हाला राज्यघटना. आता गंमत पहा, फडणवीस भूतालाही घाबरत नाहीत, वेताळालाही घाबरत नाहीत, पण ते फक्त या एका गोष्टीला घाबरतात. ही एक गोष्ट आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी उणे काढले. काय काढलं? आता ही वही मी आणि असीम राहुल गांधींच्या स्टेजवर परवा होतो नागपूरला संविधान सन्मान संमेलनात, आणि तिथे ही वही दिली. हिचं मुखपृष्ठ संविधानाचं आणि याच्यामध्ये सरनामा छापलेला आहे. आणि हे म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की ही एक वही आहे, संविधानाचं पुस्तक. काय पसरवलं माहिती आहे? संविधान हातात धरून नव्हतं, ते कोरं होतं. राहुल गांधीच्या हातातलं संविधान जाड संविधान होतं, हे नव्हतं ते. मी शेजारी होतो, आम्ही पाहिले. असीम शेजारी होता, आम्ही पण शेजारी होतो, आम्ही पाहिले. पण काहीतरी आग लावत राहायचं. लोकांना आता कळलंय संविधानाचे विरोधक कोण आहेत आणि संविधान कोणाला पाहिजे हे लोकांना कळलंय. हे म्हणे लाल रंगाचं का आणलं? काय किती रंगांधळेपणा असतो तो दिसतो की म्हणे लाल रंगाचं का? संविधानाच्या आता आम्हाला दिलं त्याचं पिवळं कव्हर आहे, माझ्याकडे आहे एक त्याचं कव्हर हिरवं आहे. मोदीजींनी डोक्याला जे संविधान लावलं होतं पार्लमेंटमध्ये त्याचं कव्हर हिरवं होतं. कुठे ते केशरी असू शकेल, कुठे ते पांढरं असू शकेल. संविधानाच्या मुखपृष्ठाचा रंग ही चर्चेची गोष्ट असू शकते का? पण तेवढं दिसतं की ते याला इतके घाबरतात की याच्याबद्दल काही झालं तरी ते लगेच संवेदनशील होतं आणि लगेच संविधान. माझं फडणवीसांना आव्हान आहे, कशाला ते टीका करता? चला तुम्हाला आम्ही सांगतो, तुम्ही भगव्या रंगाचं मुखपृष्ठ करा आणि वाटा 5 लाख प्रति महाराष्ट्रात वाटा. कधी वाटलं तुमच्या RSSनी संविधान?
RSSनी कोणत्याही रंगाचं मुखपृष्ठ करून संविधान लोकांना दिलं का, दाखवलं का? RSSनी संविधानाचा कधी सन्मान केला? बाबासाहेबांना आधुनिक महर्षी असं म्हणून कोणी हिणवलं? हे संविधान या देशातली माणसं कधीही स्वीकारणार नाही हे कोण बोललं? संविधानाने दिलेला तिरंगा हा देश कधीही स्वीकारणार नाही, या देशाचा भगवाच हे कोण बोललं? आणि आज आम्हाला हे संविधान शिकवतायत. मी माझ्या भाषणांमध्ये नेहमी म्हणतो, आधी पण म्हणलो की त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायची वेळ आली ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीत नाकारलं आणि राष्ट्रध्वज नाकारला. त्यांच्याकडून आम्हाला आज राष्ट्रवाद शिकायची वेळ आली. संविधानाचा आणि गोळवलकरांचा, संविधानाचा आणि हेडगेवारांचा कधी काय संबंध आला हे RSSनी सांगावं. त्यांचे जे भाजपचे मुखर्जी होते त्यांचा काय संबंध आला ते भारतीय जनता पक्षाने सांगावं, मग संविधानावरती बोलावं. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वासच नव्हता त्या गोष्टीचंही तुम्ही भांडवल करणार, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. पण राहुल गांधी संविधान घेऊन उभे आहेत, पवार साहेब संविधान घेऊन उभे आहेत, उद्धव ठाकरे संविधान घेऊन उभे आहेत. ही यांची मोठी डोकेदुखी आहे. संविधानाने यांना हरवलंय. महाराष्ट्रात सगळ्यात प्रभावी मुद्दा संविधानाचा राहिलेला आहे आणि तो फक्त काही म्हणजे भरभरून मतं सगळ्या समाजांनी दिलेली आहेत. असं नाही की सगळ्या समाजांना संविधान आपलं वाटतं, हा त्यातला अर्थ आहे. मलाही ते संविधान आपलं वाटतं. काही लोकांचे गैरसमज आहेत. काही लोकांना असं वाटतं की संविधान आणून बाबासाहेबांनी दलितांना मुक्त. अरे नाही, बाबासाहेबांनी या देशातल्या 97% प्रजेला मुक्ती दिलेली आहे. जर संविधान जर नसतं आणि संविधान जोपर्यंत नव्हतं आणि मनुस्मृतीचं दहन झालं नव्हतं तोपर्यंत माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी सगळ्या शूद्र होत्या. त्यांना माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी माझ्या आईला, बहिणीला, बायकोला मुक्ती दिली.